सविनय जय भीम. रोजच धम्मप्रसादच्या माध्यमातून आपण रोजच लाईव्ह भेटत असतो. आज पुन्हा एकदा आपण रोजच धम्म एक जिज्ञासा बौद्ध धम्माचा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून भेटत असतो. बुद्धिझम पेजच्या वतीनं मला जे स्थान दिलं त्याबद्दल बुद्धिझम फेसबुकचं सुद्धा मनपूर्वक आभार. त्यांना पण सविनय. प्रथमतः तथागत महामानव गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. अरहं सम्मा संबुद्धो भगवा भगवन्तं बुद्धं अभिवादेमि. बुद्धं नमामि. स्वाखातो धम्मो धम्मं नमस्सामि. धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. धन्यवाद. संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत शांतीदूत सम्यक संबुद्ध अडीच हजार वर्षानंतर जम्बोद्वीपामध्ये पुन्हा सम्यक संबुद्धाची वाणी धम्म जसच्या तसा शुद्ध स्वरूपात आणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला माझं पंचांग प्रणाम. रोजच धम्म प्रसारच्या वतीनं आपण बुद्धिझम पेजमध्ये रोजच लाईव्ह असतो. आपलं सर्वांचं बुद्धिझम पेजचं सर्व मॉडरेटरचं सर्वांचं मनपूर्वक आभार आणि सर्वांना आपणा सर्वांना माझ्या मानाचा सविनय जय भीम. नमो. रोजच धम्म प्रसारच्या माध्यमातून आपण रोजच भेटत असतो आणि रोजच बुद्ध धम्माची जिज्ञासा करत असतो. आणि जिज्ञासा करत असताना हा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म हा धम्मग्रंथ दिलेला आहे, ह्या धम्मग्रंथावर आधारित जिज्ञासा आपण करतो. तर आजचा जो प्रश्न आहे की बौद्ध धम्मामध्ये अनेक लोकांनी धम्मदीक्षा घेतली. त्यामध्ये एका कुष्ठरोगाने सुद्धा धम्मदीक्षा घेतलेली आहे. काही लोक कुष्ठरोगी यांना हीन समजतात, त्यांची शुश्रूषा करत नाहीत. परंतु सम्यक संबुद्धाने एका कुष्ठरोग्यांना सुद्धा धम्मदीक्षा दिली होती आणि त्या कुष्ठरोग्याचं नाव पण अगदी तसंच शोभेलचं असं आहे. त्या कुष्ठरोग्याचं नाव सुप्रबुद्ध. आणि ह्या सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा कशी झाली तर सुप्रबुद्ध हा नावाचा कुष्ठरोगी राजगृहात राहत असे होता आणि तो अत्यंत दरिद्री किंवा गरीब आणि दुःखी होता. तथागत गौतम बुद्धाचं प्रवचन सुरू होतं आणि प्रवचन सुरू असताना इथे काही प्रवचनाच्या ठिकाणी भिक्षा मिळेल म्हणून हा कुष्ठरोगी सुप्रबुद्ध भिक्षा मिळाल्या अपेक्षेने तो तथागत सम्यक संबुद्धाच्या प्रवचनाच्या ठिकाणी गेले. प्रवचनाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सम्यक संबुद्धाचा
भगवंताचा उपदेश ऐकू येऊ लागला. आणि ऐकू येत असताना त्यावेळी प्रभुदास धम्माबोध कोणास होईल हे जाणाव्यास ते उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या चित्ताची दशा पाहून आणि चित्ताची दशा भगवान पारखू लागले होते व सर्वाची चित्ताची दशा पारखत असताना सम्यक संबुद्धास सुप्रबुद्ध नावाचा कुष्ठरोगी हा आपलं चित्त धमोबुधास युक्त असा व्यक्ती सम्यक संबुद्धास दिसला. आणि त्याच क्षणी सुप्रबुद्धाच्या चित्तास त्यांनी त्याच्या चित्तास उद्देशून एक दानकथा, शीलकथा आणि स्वर्गकथा अशा कथाचा सम्यक संबुद्धाने उपदेश दिला व पुढे सुप्रबुद्धाचे चित्त नरम झालेले पाहून आणि उक्त अधिक उन्नत आणि प्रसन्न झालेले पाहून सम्यक संबुद्धाने त्याच क्षणी त्याच वेळी कुष्ठरोगी सुप्रबुद्धास आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. आणि आर्य अष्टांगिकाचा मार्गाचा उपदेश दिल्यानंतर त्याच क्षणी उपदेश घेतल्यानंतर कुष्ठरोगी सुप्रबुद्ध हा स्वच्छ व शुभ्र कापड घालून पंचशील ग्रहण केलं, शील ग्रहण केलं. त्याप्रमाणे स्वच्छ शुभ्र कपडे घालून शील परिधान केलं आणि शील परिधान करून सम्यक संबुद्धाने प्रभुदासजी ज्ञान सम्यक संबुद्धाकडून जे ज्ञान प्राप्त करून घेतलं ते त्यांना प्रभुदास सांगितलं व त्याच तिथे त्याच वेळी त्याच ठिकाणी विमल विरज प्रज्ञा प्राप्त झाली. आणि प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर त्यांचा संदेह नष्ट होऊन आणि त्याची विचिकित्सा होऊन त्यास विश्वास उत्पन्न झाला व तो भगवंताचा शरणागत उपासक झाला. आणि आजही कुष्ठरोगी सुप्रबुद्ध हा बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये आजही जागृत आहे. त्याच्यानंतर डाकू अंगुलीमालाची प्रवृत्तीत काळ कसा झाला. डाकू अंगुलीमालाविषयी अनेक कथा आपण ऐकत असतो. जरी कथाचा बोध वेगवेगळा असला तरी कथाचा पूर्ण सार हा एकच आहे की अंगुलीमाल हा डाकू होता. तर अंगुलीमालाची प्रवृत्ती कशी झाली. तर अंगुलीमाल हा कौशल देशात त्या परिसरात फार मोठा डाकू होता. आपल्याला तेवढा वेळ नाही की अंगुलीमाल डाकू का झाला, परंतु कमी वेळात सांगायचं तर अंगुलीमाल हा कौशल प्रदेशामध्ये फार मोठा डाकू होता आणि तो यात्रेकरूंची येता जाता हत्या करायचा. आणि तो हत्या केल्यानंतर फार मोठा डाकू होता. तो हत्या करायचा. हत्या केल्यानंतर प्रत्येक माणसाची करंगळी कापायचा आणि त्या कापल्या करंगळीची माळ तयार करून स्वतःच्या गळ्यात घालायचा. म्हणजे जरी आपण त्यांना डाकू म्हणलं परंतु त्याच्याकडून सुद्धा भरपूर असं काही आपल्याला घेण्यासारखं. कारण तो डाकू उपमा जरी दिली असती तरी तो आपल्या कर्तव्याशी बांधील होता.
जरी हत्या करीत असला तरी त्या माणसाची फक्त करंगळी कापून तो आपल्या गळ्यात त्याची माळ करून वागायचा, वापरायचा आणि माळ गळ्यात ठेवायचा. त्यामुळे अंगुलीमालाचे नाव म्हणजे डाकूचे नाव हे अंगुलीमाल पडले असावे असा एक अंदाज आहे, किंवा अंगुलीमाल नाव ठेवण्यात आलं आपण सर्वजण समजतोच. पण तो अत्यंत क्रूर होता हे तेवढं सत्य आहे. एकदा काय झालं, सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध भ्रमण करत होते आणि भ्रमण करत असताना राजा प्रसेनजिताचा नगरीमधला हा प्रकार आहे. त्यामुळे भ्रमण करत असताना तथागतांना लक्षात आलं की इथे अंगुलीमाल नावाचा डाकू राहत आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण गेलेलो आहे आणि आता मी पुढे चालत आहे. तथागत सम्यक संबुद्ध हे भ्रमण करत आहेत आणि भ्रमण करत असताना जंगलामधून अंगुलीमालाच्या लक्षात आलं की समोरून कोणतरी येत आहेत आणि येणाऱ्या व्यक्तीचे आपला हत्या करायची आहे. हत्या केल्यानंतर त्याची करंगळी कापायची आणि करंगळी कापल्यानंतर ती आपल्या गळ्यात माळ करून घालायची आहे. हेच त्या अंगुलीमालाच्या डाकूचा हेतू आणि उद्देश होता. अगदी त्याप्रमाणे सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध हे मार्गस्थ भ्रमण करत होते. भ्रमण करत असताना वनातून जंगलातून भ्रमण करत असताना अंगुलीमाल हा सम्यक संबुद्धाकडे धावत धावत येत होता आणि धावत धावत येत होता आणि सम्यक संबुद्धांना बोलत होता, थांब थांब थांब. असे अंगुलीमाल सम्यक संबुद्धास म्हणू लागले आणि थांब 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 असे शब्द तथागताच्या कानावर जात होते. परंतु भगवान बुद्ध मुळात जागेवरच थांबले होते. बंधनो, भगवान बुद्ध हे मुळात एकाच जागेवर थांबले होते. भगवान बुद्धांना माहिती होतं की अंगुलीमाल हा माझ्याकडे धावत येतोय, কিন্তু भगवान बुद्ध हे जागेवर स्टेबल एकाच जागेवर थांबले होते, ही त्यातलं सत्य आहे. आणि ज्यावेळी हा धावत धावत येत होता आणि भगवान बुद्ध एका जागेवर थांबले होते आणि हा म्हणत होता, थांब थांब थांब. सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध अंगुलीमालास म्हणतात, मी तर इथेच थांबलोय. अंगुलीमालाला सम्यक संबुद्ध म्हणतात की मी इथेच थांबलोय, मी हल्लोच नाही, मी गेलोच नाही, मी पळालोच नाही. तूच पळतोस, तूच माझ्याकडे येत आहेस, परंतु तू धावत आहेस, पळत आहेस, तू मला मारण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तू पाप कर्म करण्यापासून कधी थांबशील? मी तर इथं थांबलोय, तुझे मारतोय, तू हत्या करतोस, हे पाप कर्म करण्यापासून तू कधी थांबशील? असा प्रश्न सम्यक संबुद्धाने डाकून अंगुलीमालास केला. आणि आजपर्यंत कुणीच कदाचित अंगुलीमालाला बोललं पण नव्हतं. अंगुलीमालाची एवढी दहशत होती, एवढा दरारा होता, एवढी भीती होती की त्याला कोणी पाहायचं नाही, त्याला कोणी जायचं नाही. जो अचानक त्या वनामध्ये गेला, जंगलामध्ये गेला आणि त्याला तो मारून आपली करंगळी कापून घ्यायचा. परंतु सम्यक संबुद्ध स्वतः डाकू अंगुलीमालाच्या समोर उभे होते आणि त्यांना विचारत होते, अरे मी तर थांबलेलोच आहे, पण तुझ्या मधली ही पाप जीव हत्या ही कधी थांबवशील? असे सम्यक संबुद्ध अंगुलीमालाला म्हणतात. आणि त्याच वेळी अंगुलीमालाच्या हृदयातली कुशल कर्म भावना ही जिवंत झाली. अंगुलीमालाच्या मनातली, हृदयातली जी कुशल कर्माची जीवहत्येची भावना होती ती जिवंत झाली. आणि त्याच क्षणी तथागत गौतम बुद्ध बोलले, तू जर याच वेळेस याच अवसर देशील तर तुझा सुद्धा कायापालट होईल, तू पण माणूस म्हणून जगशील. कारण अंगुलीमाल हा तथागताशी एकाच जागेवर थांबून
शांत मनाने बोलत होते तथागत गौतम बुद्ध. आणि त्याच वेळी त्यांनी तथागतांनी आदेश दिला, त्यांना सांगितलं, तू जर हे सर्व करशील तर तू एक माणूस म्हणून पुन्हा चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकशील. आणि हे ऐकून अंगुलीमाल, हे सर्व ऐकून अंगुलीमालाचा उपदेश जो तथागताने दिला त्यामुळे अंगुलीमाला प्रभावित झाला. आणि प्रभावित होऊन त्याने तथागताकडे परिवर्जा मागितली. परिवर्जा मागितली आणि त्याच क्षणी तथागत सम्यक संबुद्धाने यही पश्चिको म्हणून लगेचच त्यांना आपल्या भिक्षुक बनवलं आणि त्यास श्रावस्तीच्या जेतवनात आरामगृहात आणलं. हा सर्व किस्सा जो आहे तो श्रावस्तीच्या जेतवनाच्या बाजूचा आहे. तिथे राजा प्रसन्नजीत हा पण राहत होता. आणि ह्या श्रावस्तीच्या जेतवनात आरामगृहातला हा सर्व म्हणजे जंगलातून झाल्यानंतर परिव्रजा हा जेतवनात श्रावस्तीमध्ये झालेला आहे. त्याच काळामध्ये म्हणजे त्याच 1-2 दिवसामध्ये महाराजा प्रसन्नजिताची प्रजा अंगुलीमाल म्हणजे श्रावस्तीच्या बाजूला जी महाराजा प्रसन्नजित होते त्याची जी प्रजा होती अंगुलीमालाच्या त्रासामुळे ही त्रस्त झालेली होती. आणि स्वतः राजा प्रसन्नजित हा सुद्धा अंगुलीमालासाठी अतिशय काळजीत होता की बाबा हे किती दिवस असं चालणार, माझ्या किती लोकांना हा मारेल आणि आता हे माझं काय होईल, या काळजीमध्ये राजा प्रसन्नजित होता. आणि त्याच क्षणी त्याच काळामध्ये सम्यक संबुद्धाने अंगुलीमालाला परिवर्तित केलं होतं. अंगुलीमाला जी प्रवजा घेतली होती तेव्हा ही सुखद बातमी ऐकून राजा प्रसन्नजितांना आश्चर्य वाटलं. अरे, सम्यक संबुद्धाकडे अंगुलीमालाने परिवर्जा घेतली. आणि हे आश्चर्य वाटल्यामुळे आणि राजा प्रसन्नजित हा आनंदित झाला. राजा प्रसन्नजित आनंदित झाला. त्यानंतर राजा प्रसन्नजित सुद्धा भगवान बुद्धाचे शिष्य झाले. परंतु राजा प्रसन्नजित आनंदित झाला की ह्या तथागत सम्यक संबुद्धामुळे एक डाकू हा माणूस बनू शकतो, जे हे किती मोठं परिवर्तन आहे. आणि यातून भगवान बुद्धाचा धम्म हा किती महान आहे हे राजा प्रसन्नजिताच्या लक्षात आलं. डाकू अंगुलीमाल हा परिवर्तित झाला, परंतु झाल्यानंतर बुद्धाचा महत्वाचा आदेश होता की चरत भिकिवे चारिक, तुला जर बौद्ध धम्म घ्यायचा आहे त्याचा प्रसार करायचा आहे तर चारिक्य केलं पाहिजे. आणि चारिक्य हे केलं पाहिजे, भिक्षाटन करूनच चारिक्य केलं पाहिजे. हा तथागत भगवान बुद्धाचा आदेश होता. त्याप्रमाणे एक दिवस अंगुलीमाल भगवान बुद्धाचे भिक्खू झाले होते, त्यामुळे शरीरावर चिवर काश्याय वस्त्र धारण करून भिक्षाटनास गेले. भिक्षाटनास गेले असताना श्रावस्तीच्या काही लोकांनी त्या अंगुलीमालाला पाहिलं. अंगुलीमालाला पाहिलं, त्याचा राग अनावर झाला. श्रावस्तीच्या लोकांनी अंगुलीमालाला दगड्याने काट्याने ठेचून मारले. अंगुलीमालाला श्रावस्तीच्या लोकांनी जनतेने दगडाने काट्याने ठेचून मारलं. साहजिकच आहे, ज्यांनी अनेक लोकांच्या वडिलाचे, भावाचे, आजोबाचे, काकाचे, मामाचे, मावशीचे जे कोणी असतील त्यांच्या हत्या केल्या होता. आणि जनतेला राग येणार हे सत्यच होतं. आणि राग आल्यानंतर ह्या लोकांनी ज्यावेळी श्रावस्तीमध्ये डाकू अंगुलीमाल आल्यानंतर त्यांनी परिवर्जा घेतली. प्रवजित झाल्यानंतर बुद्ध धम्माच्या विनयानुसार त्यांनी चिवर धारण केलं. आणि चिवर धारण केल्यानंतर भिक्षाटनात ज्यावेळी गेले त्यावेळी भिक्षाटनाला गेल्यानंतर
तिथल्या लोकांनी अंगुलीमालास ठेचून मारल्याचा, ठेचून दगडांनी, काठ्यानी, लाथाबुक्क्यांनी मारण्यात आलं. परंतु अंगुलीमाल हे सर्व निमूटपणे सहन करीत होते. अंगुलीमालाला एवढा मार जोराचा होता, काठ्या लाठ्याचा, परंतु निमूटपणे अंगुलीमाल हा सर्व मार सहन करत होता. ते मार हे पाहून तथागत सम्यक संबुद्ध भगवान अंगुलीमालास बोलले, अंगुलीमाल, पुढे कालांतराने हाच अंगुलीमाल निर्वाण पदावर गेला. बौद्ध धर्मामध्ये सर्वात मोठा डाकू अंगुलीमाल यांना सुद्धा निर्वाण पद प्राप्त झालं. सम्यक संबुद्ध आपल्या परिवारास भेटण्यासाठी कधी आले. आपण रोज धम्म प्रसारच्या वतीनं बौद्ध धम्म जिज्ञासा करत असतो. जी काय बौद्ध धर्मातील प्रश्न आहेत त्याची सकल आपण करत असतो, त्यातून माहिती मिळवत असतो. अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्धांनी आपल्या पूर्व गृहत्याग केला होता का, किंवा घराकडे आले होते का, किंवा आपल्या नगरीमध्ये, सिद्धार्थच्या नगरीमध्ये आले होते. तर हो, सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्ध, सिद्धार्थ हा 7 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, बोधी प्राप्त झाली. आणि बोधी प्राप्त झाल्यानंतर, बुद्ध सम्यक संबुद्ध झाल्यानंतर हे त्यांच्या घराकडे आले होते. आणि त्याच क्षणी राजगृहामध्ये सिद्धार्थाचे माता पिता, सिद्धार्थाचा पिता, सिद्धार्थाचा भाऊ राजा शुद्धोधन आणि सिद्धार्थाची पत्नी यशोधरा, मुलगा राहुल हा परिवार तिथे होता. आणि त्यांनाही वाटलं की सिद्धार्थाने एकदा तरी आपल्या घराकडे यावं. आणि शुद्धोधन राजाचं वय हे सुद्धा जास्त झाल्यामुळे शुद्धोधन राजांना पण वाटत होतं की आपला मुलगा हा इथे यावा, मला भेटावा, राजगृहाकडे यावा, अशी त्यांची अपेक्षा होती. आणि सम्यक संबुद्ध त्यांच्या विनंतीला रिस्पेक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की राजा शुद्धोधना, तुम्ही जो निरोप पाठवलेला आहे त्याप्रमाणे मी येईल. आणि सम्यक संबुद्ध भेटण्यासाठी त्यांच्या घराकडे गेले. आपल्या मधुर वाणीने त्यांनी आपल्या पित्याला स्पष्ट करून सांगितले की इथे राजकुमार सिद्धार्थाचे अस्तित्व नष्ट झाले आहे. राजा शुद्धोधना, मी जिथे आता आलेलो आहे तिथे राजकुमार सिद्धार्थाचे अस्तित्व पूर्ण नष्ट झाले आहे. आणि मी आता बुद्ध पदास पोहोचलो आहे. आणि बुद्धाला नातीगोती नसतात. बुद्ध पदास पोहोचलो आहे व त्याला सर्वच मनुष्यप्रमाणे ही नातलगासारखी जवळची असतात, प्रियच वाटतात. म्हणून आपल्या धम्माद्वारे तो सर्व मानवाचे हृदय जिंकून त्यांना आपले अनुयायी बनविल. तो पुन्हा गृहस्थ
होऊ शकत नाही, असे सम्यक संबुद्ध त्याचे सिद्धार्थाची पितांना राजा शुद्धोधनाला सांगत होते की मी पुन्हा गृहस्थ होऊ शकत नाही. आणि गृहस्थ होऊ शकत नाही हे झाल्यानंतर लगेच सिद्धार्थाची पत्नी यशोधरा आणि सिद्धार्थाचा मुलगा राहुल यांची पण तिथे भेट झाली का किंवा भेट घेतली का, तर होय, साहजिकच आहे. घर गेल्यानंतर यशोधराचा अपार प्रेमामुळे त्यांच्याकडे शोक करीत असलेली यशोधरा आणि असलेली यशोधरा ही उदास पाहून रडू लागली. आणि जेव्हा यशोधराला समजले की सिद्धार्थाने आपले मुंडन केलेलं आहे, तेव्हा यशोधरेने स्वतःचे मुंडन केले. जेव्हा समजले की सिद्धार्थ एकहारी झाला आहे, तेव्हा ती सुद्धा एकहारी झाली आणि यशोधरा ही सुद्धा एकाहारी होऊन मातीच्या भांड्यात दररोज जेवू लागली. हा यशोधरेचा त्याग होता. आणि त्याच वेळी यशोधरा आणि राहुल यांची बुद्धाची भेट झाली. मग भगवान बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थाचा जो मुलगा राहुल होता, तर भगवंतांनी राहुलास वारसा हक्क दिला काय? आता इथे राजा शुद्धोधनाची भेट झालेली आहे, यशोधरेची भेट झालेली आहे, मुलगा राहुलची भेट झालेली आहे. मग इथे राहुलाला सिद्धार्थाने किंवा त्याच्या पित्याने वारसा दिला का? तर याच फार चांगल्या प्रकारचं आपल्याला जिज्ञासा आहे, उत्तर आहे. ते म्हणजे यशोधरेने राहुला त्यांच्याकडे जो मुलगा त्याचा पाठवून राजकुमार राहुल पुत्र सिद्धार्थ, तेव्हा सिद्धार्थाकडे आपल्या राजकुमार राहुलास पाठवलंय. राहुल या नात्याने, पिता या नात्याने, आणि सांगितलं राहुल जा आणि तुझा वारसा हक्क वडिलांकडून तुझा वारसा हक्क मागून घ्या. तेव्हा त्याने त्यास सम्यक संबुद्धाने राहुल त्यांच्याकडे आल्यानंतर वारसा हक्क मागत होते, त्याच वेळी सम्यक संबुद्धाने राहुलास प्रवज्या दिली. राहुलास प्रवज्या दिली त्यावेळी राहुल हा सुद्धा 7 वर्षाचाच बालक होता. ज्यावेळी राहुलाची प्रवज्या झाली त्यावेळी राहुलाचं वय हे 7 वर्षाचं होतं आणि त्यांनी त्याचा वारसा हा प्रवज्या म्हणून दिला. आणि प्रवज्या दिली हे ऐकून राजा शुद्धोधनास फारच वाईट वाटलं. माझा मुलगा तर घरातून निघून गेला, परंतु माझा जो नातू होता राहुल तो पण प्रवजित झालाय. आणि हे ऐकून राजा शुद्धोधनास फार वाईट वाटलं, कारण राज्याचा कारभार करण्यास त्याला आता कुणीच वारसा नव्हता. राजा शुद्धोधनाचा जो राज्यकारभार होता तो करण्यास आता कोणताच त्याच्याकडे वारसा राहिला नव्हता, कारण सिद्धार्थ हा सुद्धा सम्यक संबुद्ध झाला होता. सिद्धार्थाचा मुलगा राहुल हा सुद्धा प्रवजित झाला होता. त्यावेळी त्याने भगवंतास, राजा शुद्धोधनाने भगवंतास
सम्यक संबुद्धास एक प्रार्थना अशी प्रार्थना केली की यापुढे कोणासही त्याचे माता पिता जिवंत असताना त्याच्या माता पित्याच्या परवानगीशिवाय प्रवचित करू नये. त्याच क्षणी राजा शुद्धोधनाने सम्यक संबुद्धास प्रार्थना केली, विनंती केली की ज्यांचे माता पिता आहेत अशा मुलांना त्यांच्या माता पित्याच्या परवानगीशिवाय प्रवचित करू नये. आणि ही विनंती सम्यक संबुद्ध तथागताने लगेच मान्य केली. त्यांनी कोणासही सम्यक संबुद्धाने राजा शुद्धोधनाची विनंती मान्य केली आणि त्यांनी कोणासही यापुढे माता पित्याच्या परवानगीशिवाय प्रवचित केले नाही आणि वारस सुद्धा नेमला नाही. भगवान बुद्धाने वारस सुद्धा नेमला नाही. भगवान बुद्धाचा वारस धम्मच वारस असेल असे त्याच क्षणी सम्यक संबुद्धाने सांगितले. आणि आजपर्यंत भगवान बुद्धाच्या धम्माला, भगवान बुद्धाला वारस इथे कोणी नसून त्याचा वारस, बुद्धाचा वारस आईचा धम्म आहे. आणि आज आपण रोजच धम्म प्रसारच्या माध्यमातून रोजच बौद्ध धम्म एक जिज्ञासा यातील काही प्रश्नाचा उल्लेख आणि उकल केल्यानंतर नक्कीच आपल्याला हे आवडलं असेल तर आपण त्यास लाईक आणि शेअर करून बौद्ध धम्मास प्रसारास सहकार्य करावं. धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू.